आज करूया कच्च्या कैरीचा चमचमीत झणझणीत असा ठेचा। हा ठेचा जेवणाची मजा दुप्पट करतो। 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। थोड्याशा तेलामध्ये आपल्याला छान डाग पडेपर्यंत या भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या भाजण्यासाठी लोखंडाचीच कढई घेतलेली आहे। तर हे बघा, कमी आचेवरती आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। एका ताटामध्ये काढून घेऊया। खूप जास्त पण भाजायचे नाहीये। आता मिरच्या थोड्याशा थंड करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या। त्यामध्ये घालायच्या आहेत 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। यामध्ये घालायची आहे कोथिंबीर आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे, अशा पद्धतीचं। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे किसलेली कैरी। एक छोटी वाटी आपण किसलेली कैरी घालून घेणार आहेत। त्याआधी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे बघा, किसलेली कैरी घालून घेतलेली आहे। आता ही कैरी आपल्याला यामध्ये फक्त मिक्स करायची आणि बटन ऑन ऑफ करत मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। जाडसरच वाटून घ्यायचं आहे। एका ताटामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये कढवलेल्या तेलाची धार धरायची आहे। थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो। फ्रीजमध्ये ठेवलं तर 8 दिवस आरामात हा ठेचा टिकतो। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। फेसबुकवरून बघत असाल तर पेजला फॉलो करा। धन्यवाद।